नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण उरलेल्या चपातीपासून अतिशय टेस्टी आणि थोडेसे कुरकुरीत असणारे आपण इथे चटपटीत चवीचे कटलेट कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. शिल्लक राहिलेल्या चपातीचा तुम्ही तिखट चुरा तर नेहमीच केला असेल, पण तुम्ही अशा पद्धतीने कटलेट करून बघा. अतिशय सोपी आणि साध्या पद्धतीमध्ये आपण इथे मस्त हे उरलेल्या चपातीपासून कटलेट्स केलेले आहेत. कधी-कधी काय होतं ना, घरामध्ये चपात्या उरल्या जातात आणि ते नुसताच चपात्या खायचा कंटाळा येतो. तर तुम्ही अशा पद्धतीने त्याच चपातीचे कटलेट्स करून खा, खूप छान लागतात. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कटलेट्स बनवण्यासाठी इथे रात्रीच्या इथे 1-2 चपात्या घेतलेल्या आहेत. तर या 2 चपात्याला आपल्याला थोडंसं पंख्याखाली ठेवून थोडेसे हे चपात्या आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत. तर या चपातीचे आपण बारीक तुकडे करून घेऊन या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर हे चपाती आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. जसं की आपण चपातीचा चिवडा, चपातीचा चुरमा करतो, त्याच पद्धतीचं आपण जे वाटून घेतो ना मिक्सरला बारीक चपातीचा चुरा, तशाच पद्धतीचा आपल्याला इथे हे चपाती मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे चपाती पूर्णपणे बारीक वाटून घेतलेली आहे. हे बारीक वाटून घेतलेली आपण चपाती एका डिशमध्ये काढून घेऊया. आता हे चपातीचं कटलेट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे. बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. 1 चमचा जिरे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, चाट मसाला, गरम मसाला आणि इथे अर्धा चमचा धना पावडर घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण जे बटाटा शिजवून घेतलेला आहे ना, ते बटाटा आपल्याला या चपातीच्या चुऱ्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने खिसणीने खिसून हे बटाटा घालून घ्यायचा आहे. तर यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालून घेऊ शकता. या ठिकाणी गाजर, शिमला मिर्च, काकडी याच खिसणीने आपण अशाच पद्धतीने हे सगळे जिन्नस जर आपण खिसून घातलात ना, तरी पण हे कटलेट पौष्टिक तर होतातच, पण चवीला पण छान लागतात. तर इथे मी एक बटाटा खिसून घालून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला एक मोठी वाटी कांदा घालून घेतलेला आहे. एक हिरवी मिरची त्याला बारीक चिरून घालून घेतलेला आहे. जिरं आणि लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. हळद पावडर आणि इथे मी एक अर्धा चमचा धना पावडर घालून घेतलेला आहे. गरम मसाला आणि इथे एक अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे. चाट मसाला घातल्यामुळे हे कटलेट्स चवीला एकदम छान होतात. तर इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर हे सगळं घालून आपण हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण बनवत असताना आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. बटाट्यामध्ये जे ओलसरपणा असतो, त्या ओलसरपणामध्येच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चुरून घ्यायचं आहे. अगदी हाताने आपल्याला दाबून-दाबून हे मिश्रण मिक्स करायचं आहे. म्हणजे हे पूर्णपणे हे मिश्रण एकजीव होतं आणि अशा पद्धतीने चुरून घेतल्यामुळे पाणी घालायची आवश्यकता लागत नाही. जर तुम्ही वरून पाणी घातलात ना, हे कटलेट्स अजिबात छान लागत नाहीत. म्हणून आपल्याला त्याच बटाट्यामध्ये आपल्याला हे सगळे मिश्रण छान अशा पद्धतीने चुरून-चुरून घ्यायचं आहे. अगदीच हे मोकळं जर वाटलं तर तुम्हाला याच्यामध्ये एक अर्धा बटाटा आणखीन थोडा ॲड करायचा आहे आणि नंतर हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं मस्त कटलेट बनवण्यासाठी आपलं इथे हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर इथे मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याला गोल-गोल करून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला दोन्ही हातांनी प्रेस करून घेतलेलं आहे. तर मस्त आपल्या इथे कटलेट्स बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्हाला आणखीन एक याच मिश्रणाचं तुम्हाला कटलेट्स बनवून दाखवणार आहे. तर इथे एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि एका हाताने अशा पद्धतीने पहिल्यांदा एक गोळा करून घेतलेला आहे आणि मस्त छोटासा लाडू करून घेऊन दोन्ही हातांनी प्रेस करून घ्यायचा आहे आणि मस्त अशा पद्धतीने जास्त जाडही करायचा नाही आणि जास्त पातळही करायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे चपातीचे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत. तर या सर्वच मिश्रणाचे मी इथे सगळेच कटलेट्स बनवून घेतलेले आहेत. तर लगेचच आपण हे कटलेट्स छान फ्राय करून घेऊया.
जर तुम्हाला तळून घ्यायचे असतील तर तुम्ही तळून पण या ठिकाणी हे कटलेट्स घेऊ शकता. तर इथे मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे. तवा गरम झाल्यानंतर इथे ब्रशनं तेल लावून घेतलेलं आहे आणि जे आपण कटलेट्स बनवून घेतलेले आहेत ते एक-एक करून आपल्याला या तव्यावरती ठेवून द्यायचं आहे. जर तुम्हाला तेलाच्या ऐवजी तुपाचा जर वापर करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी तूप पण लावून घेऊ शकता. तर इथे मी कटलेट्स तव्यावरती छान ठेवून दिलेलं आहे आणि नंतर आपल्याला या दुसऱ्या साईडनी पण आपल्याला इथे ब्रशनं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून आपल्याला छान दोन्ही साईडनी आपल्याला हे कटलेट्स छान खरपूस छान भाजून घ्यायचे आहेत. तर इथे आपली पहिली साईड छान भाजली गेलेली आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने उलथण्याने हे कटलेट्स छान पलटवून घ्यायचे आहेत. तर आपल्या घरात नेहमीच चपात्या उरलेल्या असतात. तर अशा पद्धतीने त्या चपात्यापासून आपण असा कटलेट्सचा तुम्ही नाश्ता करून घेऊ शकता. तर हे कटलेट भाजत असताना आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला हे कटलेट्स छान खरपूस खमंग भाजून घ्यायचे आहेत. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडनी छान आलटी-पलटी करून मस्त खमंग आणि आपण ते कटलेट्स छान भाजून घेतलेले आहेत. तर मी स्वामीप्रसाद किचन या चॅनलवरती उरलेल्या चपातीपासून भरपूर रेसिपी अपलोड केलेली आहेत. तर तुम्ही नक्की एकदा जाऊन चेक करा. तर इथे मी आलटी-पलटी करून दोन्ही साईडनी मस्त खरपूस इथे हे कटलेट छान भाजून घेतलेले आहेत. तर बघितलात तुम्ही या कटलेटला कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त आपली इथे कटलेट छान भाजले गेलेले आहेत. तर हे कटलेट्स आपण एका प्लेटमध्ये सर्व्ह करूया. तर अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळेच कटलेट्स आपण भाजून घेऊया. तर इथे गॅसवर तवा छान गरमच आहे, तर त्याला आपण ब्रशने तेल लावून घेऊया. हे सगळे कटलेट आपण या तव्यावरती ठेवून द्यायचे आहेत आणि तेल लावून घ्यायचे आहेत. तर दोन्ही साईडने आपल्याला छान खरपूस आपल्याला हे कटलेट्स भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार यावरती कमी जास्त करून घेऊ शकता. तर इथे मी मस्त आलटी-पलटी करून दोन्ही साईडनी हे कटलेट्स छान भाजून घेतलेले आहेत. तर आपण हे कटलेट्स एका प्लेटमध्ये सर्व्ह करूया. तर इथे आपली मस्त उरलेल्या चपातीपासून एकदम खमंग आणि चटपटीत चवीचे इथे कटलेट्स बनून तयार झालेले आहेत. अगदी झटपट होणारा हा नाश्ता तुम्हाला नक्की आवडेल. तर तुम्ही अशा पद्धतीने उरलेल्या चपातीपासून नाश्ता करून बघा, चवीला अप्रतिम लागतो. हे कटलेट्स तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत कशासोबतही खाल्लात ना, चवीला एकदम भारी लागते. तर तुम्हाला आजची उरलेल्या चपातीपासून कटलेट्सची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.